जिल्हा परिषद सोलापूर समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम 12 व 13 डिसेंबर सन 2024 कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री संदीप पोहेनकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व माननीय श्री सचिन कवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले। तर सांस्कृतिक कार्यक्रमाला यावेळी शशिभूषण येलगुलवार सर, सचिव नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सोलापूर सौ वाकडे, सहाय्यक आयुक्त जिल्हा परिषद सोलापूर पवार साहेब, जात पडताळणी अधिकारी शशिकांत ढेकळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाज कल्याण विभाग सोलापूर या मान्यवरांची उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते लुई ब्रेल व डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले। या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 21 मुकबधीर शाळांवर मात करून ममता मुकबधीर विद्यालयाने 11 मेडल्स व जनरल चॅम्पियनशिपचा मान सलग तिसऱ्या वर्षी पटकावला। या क्रीडा स्पर्धेमध्ये वयोगट 8 ते 18 या वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, स्विमिंग या खेळांचा सहभाग होता। जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये ममता मुकबधीर विद्यालयाने हॉरर डान्स या नृत्य सादरीकरण करण्यात आले। जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात तृतीय क्रमांक मिळाला। तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप ममता मुकबधीर विद्यालयास मिळाले। सदर पारितोषिक सचिन कवले सरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। यासाठी ममता मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापिका संगीता गायकवाड मॅडम व संस्थेचे सेक्रेटरी शशिभूषण येलगुलवार सर व नीता देशपांडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमामध्ये यश संपादन करण्यासाठी मेधा जोशी मॅडम, सौ उज्ज्वला पराळे मॅडम, तेजश्री श्रीरेखम मॅडम, श्रीकृष्ण कदम सर, रघुनाथ फुगे सर, नरेंद्र वाघमारे सर यांचे सहकार्य लाभले।